रात्री जवळपास 2 वाजता कल्पनाने चारही बाजूला पाहिलं. सगळेजण गाढ झोपले होते. घरात एक शांतता पसरली होती. पण कल्पनाची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. ती उठली आणि आपल्या मुलीच्या खोलीत गेली. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. सकाळ होताच ती घरातून निघून गेली. तिच्या नवऱ्याने आणि मुलीने तिला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेही सापडली नाही. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केला आणि 2 दिवसानंतर अचानक ती समोर दिसली. तिच्या हातामध्ये एक लिफाफा होता. जेव्हा तिने त्या लिफाफ्याचं सत्य सांगितलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण त्यामध्ये तर कल्पना आपल्या खोलीतून बाहेर आली. घर शांततेत डुबलेलं होतं. तिने भिंतीवर असलेल्या घड्याळात पाहिलं. 2 वाजले होते. ती मनातच म्हणाली, घरातले सगळे किती आरामात झोपलेत, पण माझं सुख कुठे गेलं? तिने दीर्घ श्वास घेतला आणि एका खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत हलका प्रकाश पसरलेला होता, त्यामुळे तिला सगळं स्पष्ट दिसत होतं. कल्पना दबक्या पावलाने पलंगाजवळ पोहोचली. तिने आपल्या मुलीच्या कपाळावर ओठाने स्पर्श केला आणि मुलगी हात पुढे करून कल्पनाला धरून पुन्हा झोपली. कल्पना एकटक तिला पाहत होती. दिशा, तिची मुलगी, रात्रंदिवस मेहनत करत होती, कारण तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि सर्व उत्तम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवायचा होता. पण गेल्या 2 वर्षापासून तिच्या कष्टांना यश मिळत नव्हतं. या अंतिम संधीवर कल्पनाला खूप इच्छा होती की दिशा सिलेक्ट व्हावी. तिला हे माहीत होतं की तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागेल, जो मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक मोठं आव्हान होतं. तरीही ती आपल्या मुलीला स्वप्न पाहण्यापासून थांबवू शकली नाही आणि म्हणूनच कल्पनाची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. तिला त्याची भीती होती की दिशा तिच्या स्वप्नातल्या यशापासून दूर जाऊ नये. कल्पना दिशाच्या शेजारी झोपून म्हणाली, दिशा. हां. दिशा डोळे बंद करून उत्तरली, तू अजून झोपली नाहीस? झोपच लागत नाही, तुला झोपवते मी, असं म्हणून कल्पना दिशाच्या केसातून बोटं फिरवू लागली. तेव्हा दिशा म्हणाली, तू का अजून झोपली नाहीस? मला पण झोप लागत नव्हती, म्हणून विचार केला माझ्या लाडक्या मुलीच्या जवळ जाऊन झोपेन. कल्पनाचं बोलणं ऐकून दिशा हसू लागली आणि कल्पनाच्या हातावर डोकं ठेवून तिला पाहू लागली. कल्पना म्हणाली, बाळा, तुला तुझ्या आईवर विश्वास आहे ना? दिशाच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. ते पाहून कल्पना म्हणाली, दिशा, तू जास्त विचार करू नकोस, फक्त तुझ्या मनातलं सांग. दिशा म्हणाली, या जगात मी कुणावर डोळे बंद करून विश्वास ठेवते तर ते फक्त तू आहेस. तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मी कोणावरच ठेवत नाही. दिशाचं बोलणं ऐकून कल्पना मस्करी करत म्हणाली, एकदा विचार कर, तुझ्या बाबांना माहीत झालं तर? आणि हसू लागली. दिशा तिला घट्ट पकडून डोळे बंद करून म्हणाली, होऊ दे. आणि हो, तू जवळ असल्यामुळे मला झोप येत आहे. आता मी झोपत आहे. गुड नाईट. असं म्हणून दिशाने डोळे बंद केले. कल्पना तिच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाली, गुड नाईट माझी राणी, आणि तिच्या केसातून हात फिरवत मनात विचार करत होती, मी तुला वचन देते, तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. आणि कल्पनाने तिचे डोळे बंद केले. दिशा जेव्हा जागी झाली तेव्हा सकाळ झाली होती. ती अंथरुणावर बसून मनाशी विचार करत म्हणाली, आई जेव्हा जवळ असते तेव्हा सगळं टेन्शन विसरून जातं आणि अशी चांगली झोप लागते. ती फ्रेश होण्यासाठी गेली. काही वेळानंतर ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आपल्या बाबांना पाहून ती त्यांच्याकडे गेली. गिरीश हसून म्हणाले, आमचं बाळ उठलं वाटतं. हो बाबा, पण तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. हो, सकाळी सकाळी तुझी आई कुठे निघून गेली. त्यांच्या बोलण्यावर दिशा हसून म्हणाली, अच्छा, म्हणजे आई कुठे दिसत नाही म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात. चला, म्हणजे कधीतरी तिने तुम्हाला टेन्शन दिलं यासाठी मला खूप आनंद होत आहे. काही दिवसांपासून मी बघत आहे तू खूप मोठी झाली आहेस. माझी बाजू घ्यायचं सोडून आता तू आईची बाजू घेऊन मला त्रास देऊ लागली आहेस. त्रास? आणि मी? बाबा, मी तर तुमची लाडकी आहे, दिशा म्हणाली. तेव्हा गिरीश हसून म्हणाला, मग माझी लाडकी मुलगी मला 1 कप चहा बनवणार का? हो बाबा, का नाही, फक्त 5 मिनिटात मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणून ती निघून गेली. आणि गिरीश हळूच म्हणाले, ही कल्पना सकाळी सकाळी कुठे गेली? काही सांगून पण गेली नाही कुठे जाते म्हणून. तेवढ्यात गिरीशची आई येऊन म्हणाली, कल्पना अशीच आहे, एकदम बेजबाबदार. तिला कोणाची काळजीच नाही, फक्त स्वतःची मनमानी करत असते. आई, असं नाही हो, तू एकदम बरोबर बोलत आहेस.
हे सगळं तुझ्या लाडाचा परिणाम आहे. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. एक दिवस तुझी बायको सगळ्या खानदानाची मान खाली घालवेल आणि तू कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाहीस. ती रागाने बोलत होती. तेवढ्यात गिरीशचं लक्ष दिशाकडे गेलं. ती चहा घेऊन येत होती आणि आजीचं बोलणं ऐकून तिथेच थांबली. गिरीशने पाहिलं की तिच्या डोळ्यात मायेचे अश्रू होते. गिरीश तिच्या जवळ गेला. दिशाने चहाचा कप गिरीशला देत त्याच्याकडे पाहिलं आणि धावतच तिच्या खोलीत गेली. गिरीशने उदास होऊन दिशाला जाताना पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांपासून ओझर होऊन गेल्यावर दुःखी होऊन आपल्या आईकडे पाहिलं. ती नाराज होऊन गिरीशकडे पाहून रागाने बडबडत आपल्या खोलीत निघून गेली. गिरीश तिथेच उभा राहून बाहेरच्या दरवाजाकडे पाहू लागला. त्याचं चहा पिण्याचं मन तर करत नव्हतं, पण दिशाने चहा बनवला होता त्यामुळे त्याने एक घोट प्यायला घेतला आणि आपल्या खोलीच्या दिशेने गेला. दिशाचा मूड खराब झाला होता त्यामुळे ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. गिरीशने तिच्यावर जास्त ताण न देण्याचा विचार केला आणि वाट पाहिली की काही वेळात तिचा मूड सुधारेल. म्हणून तो दरवाजाच्या बाहेरूनच म्हणाला, मी ऑफिसला जात आहे. दिशा तिच्या खोलीतून बसून पुस्तक वाचत होती. अचानक तिची नजर घड्याळावर गेली. आई घरी आली की नाही? संध्याकाळ झाली आहे आणि जर ती आली असती तर एवढा वेळ मला उपाशी राहू दिलं नसतं. असा विचार करत ती घाबरून खोलीतून बाहेर आली. तेव्हाच समोर आजी बसलेली दिसली. ती सकाळपासून आपल्या आजीवर नाराज होती. त्यांना न विचारता ती सरळ कल्पनाचा शोध घेत तिच्या खोलीत आली. पण कल्पना तिथे नव्हती त्यामुळे ती पुन्हा बाहेर आली. कुठेही शोध, तुझी आई सापडणार नाही. दिशाला खोलीतून बाहेर येताना पाहून तिच्या आजीने म्हटलं. दिशाने त्यांना तुच्छतेने पाहिलं. आजी म्हणाली, मला असं डोळे मोठे करून पाहिलं तरी सत्य बदलणार नाही. तुझी आई पहिल्यापासूनच बेजबाबदार आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की सकाळपासून मी उपाशी बसले आहे. आजीकडून असं ऐकून दिशाला अजूनच राग आला आणि ती स्वयंपाकघरात गेली. काही वेळातच तिने जेवण तयार करून आणलं. त्यांच्यासमोर ताट ठेवलं आणि रागाने त्यांना पाहिलं. नंतर ती आपल्या खोलीकडे निघाली. पण पुन्हा तिच्या कानात आजीचे शब्द पडले. त्या म्हणत होत्या, माहीत नाही गिरीशला त्या मुलीमध्ये काय दिसलं की तिला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं. किती समजावलं होतं, जिने कधी आपल्या आईला पाहिलं नाही, कुठल्या कुटुंबामध्ये राहिली नाही, ती कशी एकत्र कुटुंबाची काळजी घेईल आणि सगळ्यांना किंमत देईल. जर कधी आईला बघितलं असतं तर तिच्याकडून अपेक्षा केल्या असत्या की ती आई बनून आपल्या मुलीची काळजी घेईल. माझी आई या जगातील सगळ्यात चांगली आणि सगळ्यात जास्त काळजी घेणारी आई आहे. दिशाने तिथेच रागाने उत्तर दिलं. ती जेवण करत म्हणाली, ते तर मला पण दिसतंय किती काळजी आहे. सकाळपासून उपाशी आहेस, पण तिच्याकडून एवढं पण झालं नाही की काहीतरी बनवून जावं. आजीकडून असं ऐकून दिशा त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, आजी, आत्ता तू जे काही खात आहेस ना ते आईनं बनवलं आहे. मी फक्त गरम करून तुला दिलं. माझी आई बेजबाबदार नाही. रागाने दिशा आपल्या खोलीकडे निघून गेली आणि गिरीशला फोन करून सांगितलं की कल्पना अजून घरी आलेली नाही. दिशाचं बोलणं ऐकून गिरीश घाबरून घरी यायला निघाला आणि काही वेळात घरी पोहोचला. दिशाच्या खोलीचा दरवाजा ठोठावून म्हणाला, दिशा, बाळा बाहेर ये. त्याचा आवाज ऐकून दिशा बाहेर आली. समोर गिरीशला पाहून ती घाबरून म्हणाली, बाबा, आईचा फोन बंद आहे. बाळा, तू टेन्शन घेऊ नको. फक्त कल्पनाची डायरी शोधायला माझी मदत कर, कारण ती आपल्या सगळ्या मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे नंबर त्यातच लिहून ठेवते. मला ती सापडत नाही. दिशा पटकन तिच्या खोलीतून कल्पनाच्या खोलीकडे धावली. खोलीत येऊन सगळीकडे अस्तव्यस्त पडलेलं सामान पाहून तिला समजलं की गिरीशने डायरी शोधून थकला आहे आणि डायरी सापडली नाही. म्हणून त्याने मदतीची विनंती केली. दिशा पुढे आली आणि पलंगाच्या शेजारी असलेल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला. त्यामधून एक डायरी काढून तिने ती गिरीशला दिली. गिरीशने तिच्या हातातील डायरी घेतली आणि नंबर शोधून कोणाला तरी फोन लावला. दिशा गिरीशकडे पाहत होती. हॅलो वहिनी, कल्पना तुमच्या घरातून अजून निघाली नाही का? त्यावर तिकडून उत्तर आलं, कल्पना आज त्यांच्या घरी आलीच नाही. गिरीश लगेच म्हणाला, कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी गेली असेल. फोन कट केला. त्यानंतर
गिरीश एकानंतर एक असे फोन करत गेला, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळत होतं. कल्पना त्यांच्या घरी आली नाही आणि हे उत्तर दिशा आणि गिरीशला जास्त घाबरवून टाकत होतं. दुसरीकडे गिरीशच्या आईचा कल्पनावर राग वाढत होता. सकाळी जेव्हा मी म्हटलं होतं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं तुम्हाला. आता काय झालं? आता काय एवढं टेन्शन घेता आहात? एक दिवस तर हे होणारच होतं. गेल्या 10 दिवसांपासून मी तिची वागणूक बघत होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि जेव्हा तुला सांगितलं तर तू मला समजावून सांगायला लागलास की मला गैरसमज झाला आहे. आता भोग. कल्पना गिरीशला आवडली होती. एक दिवस गिरीश एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. तेव्हा त्याने कल्पनाला पाहिलं आणि त्याच्या मनात काहीतरी झालं. कल्पनाचं गप्प गप्प राहणं आणि कोणत्याही गोष्टीसाठी खूप हळू आवाजात उत्तर देणं, या सगळ्यांमुळे गिरीश चांगलाच प्रभावित झाला. आपल्या आईबाबांसमोर कल्पनाबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. आईने हे ऐकून घर डोक्यावर घेतलं, पण त्याच्या बाबांनी त्याला साथ दिली. कल्पना गिरीशच्या आयुष्यात आली. कल्पना आपल्या आयुष्यात आली आणि गिरीश जितका आनंदी होता त्याच्या आईला तितकंच दुःख होऊ लागलं. गिरीश कल्पनाला जगातलं सर्व सुख देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई नेहमीच तिच्यावर टोमणे करत होती. कल्पनाने कितीही प्रयत्न केला की ती आपल्या सासूबाईंना खुश ठेवेल, पण त्या तेवढेच नाराज होत गेल्या. गिरीश आणि इतर लोकांना हे सगळं पाहून वाईट वाटत होतं, पण ते काहीच करू शकत नव्हते. आज कल्पनाने काही चुकीचं केलं आणि मग ती तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून गेली. त्याला वैतागून गिरीश म्हणाला, आई बस कर, अजून जास्त बोलू नकोस, मला कल्पनाला शोधू दे. असं म्हणून गिरीश घरातून बाहेर निघून गेला. दिशा राहिलेल्या लोकांना कॉल करू लागली. गिरीश पोलीस स्टेशनकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं, 24 तास झाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. गिरीश आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट केस शोधू लागला, पण कल्पना कुठेच सापडली नाही. 4 हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यानंतर 5व्या हॉस्पिटलमध्ये जाताच त्याला सांगितलं गेलं, आज सकाळी कोणाचा तरी अपघातात मृत्यू झाला. हे ऐकून गिरीश थोडा घाबरला, कारण घटना घडलेली जागा त्याच्या घराजवळ होती. त्याच वेळी एक वॉर्ड बॉय आला आणि म्हणाला, सर चला, तुम्ही तुमच्या बायकोची. गिरीश त्याच्याकडे मोठ्या डोळ्याने पाहू लागला. तो गप्प झाला. गिरीश कसं तरी धाडस करत त्याच्याबरोबर गेला. प्रत्येक पाऊल जड अंतःकरणाने टाकत होता. मनातून एकच विचार येत होता, देवा, त्या खोलीत कल्पना नसू दे. सर तुम्ही बघा, वॉर्ड बॉय म्हणाला. गिरीशने पुन्हा त्याला पाहिलं आणि मग पुढे निघाला. हळूहळू तो पावलाने तिथे पोहोचला, पण त्याला चादर बाजूला करण्याची भीती वाटत होती. तोच वॉर्ड बॉय पुढे आला आणि चादर बाजूला केली. नाही, माझी कल्पना नाही, असं म्हणत गिरीश धावत तिथून बाहेर गेला. सगळ्या ठिकाणी शोध घेतला, पण तो कंटाळून गेला. रात्रीची सकाळ झाली तरी कल्पना कुठेही सापडली नाही. 24 तासांचा कालावधी संपल्यावर पोलिसांनी गिरीशची तक्रार घेतली आणि त्याला आश्वासन दिलं की त्याची कल्पना लवकरच सापडेल. गिरीश पोलीस स्टेशनमधून घराच्या दिशेने निघाला. का वाट बघतेस? तुझी आई आता परत येणार नाही, त्या कडवट तोंडाने तिने म्हटलं. तिचं बोलणं ऐकून दिशा दुःखी झाली आणि तिने उत्तर दिलं, आजी, तुला माझी आई आवडत नाही ना? मग हे सगळं का बोलतेस? ती तुझी सून आहे, पण माझी आई आहे आणि कदाचित तुला माहीत आहेच एका मुलीच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय असतं. दिशा असं बोलताना ती शांत झाली आणि तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. दिशाने डोळ्यातलं पाणी पुसून दरवाजा उघडला. समोर गिरीशला पाहून ती म्हणाली, बाबा, आई भेटली का? गिरीशने नाही म्हणून मान हलवून आत आला. दिशा त्याच्या पाठीमागे घरात आली. मी सांगितलं होतं ना? तेवढ्यात दिशाने भरलेल्या डोळ्यांनी आजीकडे पाहिलं. ती गप्प झाली. कल्पनाची काहीच खबर लागत नव्हती आणि त्यावर तिच्या आजीची कडवट शब्दांची गाज होती. दिशाला टेन्शन आलं होतं. बाबा, आई कुठे आहे? कशा अवस्थेत असेल? काही समजत नाही, दिशा म्हणाली. गिरीशने तिच्या तणावाकडे शांतपणे पाहिलं. बाबा, असं चालणार नाही. आईला शोधूया. ती कालपासून गायब आहे आणि आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही, दिशा तडफडून म्हणाली. तेव्हा गिरीश खुर्चीवरून उठून उभा राहिला. विनाकारण टेन्शन घ्यायला तुम्हा लोकांना आवडतंय. ती भेटणारच नाही, त्या कडवट शब्दात म्हणाल्या. गिरीशने दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्या गप्प झाल्या.
तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. दिशा धावतच दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला. आई म्हणून ती तिच्या गळ्यात पडली. गिरीशची नजर दरवाजावर होती. कल्पना दिसली आणि तो पुढे आला. आई, तू कुठे गेली होतीस? तुला माहीत आहे का मी आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होतो? दिशा म्हणाली. कल्पना प्रेमाने तिच्या गालाला हात लावून म्हणाली, आता मी आली ना, काळजी करू नको. असं बोलून ती दिशाबरोबर घरात आली. जशी कल्पनाची नजर सासूबाईंकडे गेली ती तिथेच थांबली. कल्पनाने आपल्या हातात असलेला एक लिफाफा दिशाला देऊन म्हटलं, हे घे आणि आत ठेव. कल्पना अजूनही आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरची रागाने लाल झालेली रंगत दिसत होती. जणू त्यांच्या नजरेने कल्पनाला जाळून टाकेल. दिशा आणि गिरीशही आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तू माझ्या घराला काय समजतेस? तुझं धाडस कसं झालं असले पैसे देण्याचं? आणि तू परत का आलीस? तुझे हे पैसे उचल आणि या घरातून चालती हो. ती रागाने म्हणाली. आई, तू काय बोलतेस? आणि कल्पना या घरातून का जाणार? कालपासून तू बघितलं नाहीस का आम्ही किती टेन्शनमध्ये होतो? आणि ती आत्ताच आली आहे. तिची चौकशी करण्याऐवजी तू तिला जायला सांगतेस? गिरीश दुःखी होऊन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई रागाने म्हणाली, तू गप्प राहा. माझं बोलणं मध्येच थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू एवढ्या वर्षांपर्यंत स्वतःची मनमानी केलीस, पण आज जर तू एक शब्दही बोललास तर खूप वाईट होईल, समजलं? गिरीश कल्पनाची नजर दिशाकडे गेली. ती म्हणाली, दिशा बाळा, तू आत तुझ्या खोलीत जा. मला तुझ्या आजीशी बोलायचं आहे. खबरदार दिशा, जर तू या पैशाला हात लावलास तर ती ओरडून म्हणाली. कारण दिशा वाकून तो लिफाफा घेत होती. कल्पना म्हणाली, आई, तुम्ही माझ्यावर नाराज आहात ना? मग दिशाला आत जाऊ द्या. तुला काय वाटतं, तुझ्या पापाच्या कमाईवर या घरामध्ये आनंद येईल? पाप? कल्पना एवढं बोलू शकली आणि तिच्या चेहऱ्यावर दुःखच पसरलं. ती आश्चर्यचकित नजरेने फक्त त्यांना बघत उभी राहिली. असं वाटत होतं की तिच्या आजूबाजूला आग लागली आहे आणि ती आग तिच्या मनाला जाळून टाकते. गिरीश आणि दिशा पण असंच दुःखी होते. असं काय बघत आहेस? काल जेव्हा तू या घरातून पाप करायला गेलीस. बस कर आई, असं बोलू नको. कल्पना मध्येच रागाने म्हणाली. याचा तुला विचार करायला हवा होता. जेव्हा तू हे पाप करून येशील तेव्हा तुला हे सगळं ऐकावं लागेल. ती तोंडातून फक्त आग उकळत बोलत होती. कल्पना त्यांचं बोलणं ऐकून तडकून म्हणाली, आई, मी पण एक आई आहे. मग काल तुला लक्षात राहिलं नाही की तू एक आई आहेस आणि तू केलेल्या पापांचा परिणाम आम्हा सगळ्या घरातल्या लोकांना भोगावा लागेल आणि सगळ्यात जास्त तुझ्या मुलीला भोगावं लागेल. ती अजून रागाने म्हणाली. कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती दुःखी होऊन म्हणाली, माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे लक्षात राहील की मी एक आई आहे आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात एक क्षणही दुःख येऊ देणार नाही. आजी, तू माझ्या आईबरोबर अशा प्रकारे बोलू शकत नाहीस. दिशा मध्येच ओरडून म्हणाली. तिची आजी म्हणाली, तुझ्या आईने केलं तर काही चुकीचं नाही आणि मी एकदा बोलून दाखवलं तर मी वाईट झाली. माझी आई कधीच चुकीचं काम करू शकत नाही. ती कधीच मला चुकीचं काही करू देत नाही. दिशा रागाने आपल्या आजीला म्हणाली. आणि दुसरीकडे सगळं बोलणं ऐकून गिरीश हैराण होऊन जिथे होता तिथेच उभा राहिला. त्याला त्याच्या आईकडून अशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, मग तुझ्या आईलाच विचार. काल सकाळपासून ती कुठे होती, कुठे रात्र घालवली? दिशा बाळा, तू काही वेळासाठी तुझ्या खोलीमध्ये निघून जा. कल्पना रागाने म्हणाली. दिशा तिचा हात पकडून म्हणाली, नाही आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला तुझ्या आईवर विश्वास नाही का? कल्पनाने विचारलं. तेव्हा दिशाने उत्तर दिलं, आहे. जा, कल्पना म्हणाली. पण त्याचवेळी सासूबाई रागाने म्हणाल्या, ती लहान मुलगी आहे. तिला तुझ्या बोलण्याने फसवशील, पण दुसरं कोणीही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. कल्पनाने गिरीशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये तिला विश्वास आणि प्रेम दिसत होता. तिचं मन आनंदाने भरून गेलं. तिची मुलगी, तिचा नवरा तिच्यावर विश्वास ठेवतात. गिरीश चालत कल्पनाच्या जवळ गेला. आई, आज तुझं हे बोलणं ऐकून मन खूप दुखावलं आहे. हे माहीत असून की तू स्वतः एक आई आहेस आणि तू एका आईला समजू शकली नाहीस. रात्रीच्या अंधारात पाप होत नाहीत. प्रत्येक घरातून निघणारं पाऊल पापासाठी निघत नाही. ते पाऊल कधी मंदिर तर कधी कोणाची मदत करण्यासाठी सुद्धा निघतात. प्रत्येक काळोख्याच्या रात्री बाहेर राहणाऱ्या मुली पाप करत नाहीत.
त्या कोणाचं घर वाचवतात, कोणाचं प्रेम, कोणाच्या आनंदाचं रक्षण करण्यासाठी निघतात आणि हे पापाचे पैसे नाहीत. कल्पना अश्रू पुसत डोळ्याने त्यांचं बोलणं ऐकून ती खाली पडलेल्या पैशांचा लिफाफा उचलू लागली. पाठीमागून कुणाचा आवाज आला, अरे तुम्ही हे काय करत आहात? गिरीश आणि त्याच्या आईने चकित होऊन दरवाजाकडे पाहिलं. गिरीशच्या वयाचा एक माणूस दरवाजातून पटकन आत आला आणि पैशाचा लिफाफा उचलून कल्पनाच्या हातात दिला. तुम्हाला असं काहीही करायला नको, तुम्हाला आराम करायला हवं. तुमच्या हट्टामुळे तुम्हाला इथे घेऊन आलो, पण तुम्ही स्वतःची काळजीच घेत नाही. कल्पना त्याला आश्चर्याने पाहत राहिली. तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होतं की तो इथं आलेला तिला अजिबात आवडलं नाही. तुम्ही माझ्या गाडीमध्ये तुमचं सामान विसरून आला होता, ते परत करायला आलो होतो, तो माणूस म्हणाला. गिरीश कल्पनाजवळ गेला आणि त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, कल्पनाला काय झालं आहे? मला काहीही झालेलं नाही, कल्पना पटकन म्हणाली आणि तिने त्या अनोळखी व्यक्तीच्या हातातून लिफाफा घेतला. धन्यवाद. तो अनोळखी व्यक्ती विचारात पडून तिच्याकडे पाहू लागला. कल्पना घाबरलेली दिसत होती. तो वळला आणि त्याचा फोन वाजला. फोन उचलून तो बोलत बाहेर गेला. त्याचे पाय तिथेच थांबले आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की कोणीतरी त्याला हट्ट करत आहे आणि तो ऐकत नाही. गिरीश कल्पनाचा हात पकडून म्हणाला, चल थोडा वेळ आराम कर. नाही, पहिल्यांदा हिला सांगायला हवं की ही कुठे आणि कोणाबरोबर रात्र घालून आली आहे. तुम्ही दोघेही कान उघडे ठेवून ऐका. आता हिला या घरात जागा नाही, कल्पनाच्या सासूबाई रागाने बोलल्या. त्या अनोळखी व्यक्तीच्या उपस्थितीची त्यांना जाणीव झाली नव्हती. त्याच्या अस्तित्वाचा विचारही त्यांनी केला नाही आणि कल्पनावर आपल्या कडवट शब्दांची तास लावली. अनोळखी व्यक्ती आश्चर्यचकित होऊन पाठीमागे वळला आणि त्या दोघांना आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. गप्प का आहेस? मी तुला काहीतरी विचारलं आहे, उत्तर दे, सासूबाईंनी रागाने विचारलं. अनोळखी व्यक्ती कल्पनाकडे एक नजर टाकून म्हणाला, तुम्हा लोकांच्या मध्ये बोलण्यासाठी मला माफ करा, पण तुम्ही एक महिला आहात ना, मग दुसऱ्या एका महिलेबद्दल असं कसं बोलू शकता? जर हेच शब्द त्यांच्या नवऱ्याने बोलले असते तर मला आश्चर्य वाटलं नसतं, पण तुम्ही स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेची इज्जत अशा प्रकारे? त्याने दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि नंतर आपला फोन काढला. त्यात त्याने काहीतरी नंबर डायल केला. 2-3 मिनिटांनी त्याने फोन त्यांच्यासमोर धरला आणि सांगितलं, काल इथेच काम करत होत्या त्या. फोनमध्ये दिशाच्या वयाची एक मुलगी हॉस्पिटलमधले कपडे घालून झोपलेली होती. कल्पना आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत राहिली. त्याचं बोलणं ऐकून तिच्या मनात एक गडबड होऊन गेली. ही माझी मुलगी आहे, तो अनोळखी व्यक्ती म्हणाला. तिचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच माझी बायको या जगातून निघून गेली. तेव्हापासून ही माझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद आहे आणि अचानक ती आजारी पडली. डॉक्टरांनी टेस्ट केली तेव्हा माहीत झालं की तिची किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. मी कुठे कुठे तिच्यासाठी फिरलो, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच भेटली आणि जेव्हा मी हार मानली तेव्हा एका देवदूतासारखी ही मदतीसाठी आली आणि माझ्या घराचा आनंद दूर होण्यापासून वाचवला. जर त्यांनी माझ्या मुलीला स्वतःची किडनी डोनेट केली नसती तर ती कायमसाठी मला सोडून गेलेली असती. त्याचं बोलणं ऐकून गिरीशने कल्पनाकडे पाहिलं. ती गडबडलेली आणि धुसर नजरेने उभी होती. गिरीशने विचारलं, कल्पना, मी हे काय ऐकत आहे? कल्पना डोळे खाली करून आवाजात दुःख व्यक्त करत म्हणाली, तुम्हाला न विचारता मी एवढा मोठा निर्णय घेतला, मला माफ करा. पण एवढी मोठी गोष्ट, आणि जर तुला काही झालं असतं तर दिशा आणि माझं काय झालं असतं? गिरीशचं बोलणं ऐकून कल्पनाने त्यांच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं. तिला काही सुचलं नाही. ती फक्त म्हणाली, गिरीश, मी काय करू? मी एक आई आहे आणि एक आई स्वतःच्या डोळ्यासमोर एखाद्या मुलाचा जीव जाताना पाहू शकत नाही. एका आईसाठी कोणतंही मूल आपलं किंवा परकं नसतं. आईसाठी सर्व मुलं फक्त मुलं असतात. आणि जेव्हा मला हे समजलं की मी मदत केली तर ती वाचू शकते, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आणि तुम्हाला न विचारता उचललं. गिरीश, तुम्ही मला माफ कराल का? गिरीशला काहीच उत्तर सुचलं नाही. तो फक्त तिला पाहत राहिला. दिशा धावत येऊन कल्पनाच्या गळ्यात पडली आणि रडत म्हणाली, आई, तू बरी आहेस ना? तुला काही त्रास नाही ना? गिरीशची आई गप्प होती. तिची नजर त्या लिफाफ्यावर स्थिर होती.
कल्पनाची नजर त्यांच्यावर पडली आणि तिला समजलं की त्यांच्या मनात काय चाललं आहे. ती म्हणाली, मी एक आई आहे आणि एक आई कधीही तिच्या मुलाच्या जीवाचा सौदा करत नाही. आई म्हणून हे सर्व पैसे माझेच आहेत. मी माझे सर्व दागिने विकले आहेत आणि माझ्या नावावर असलेली माझ्या बाबांची जमीन विकून मी दिशाच्या शिक्षणासाठी पैसे आणले आहेत. मी एक आई आहे, मग मी तिच्या जीवाचा सौदा कसा करू? त्या मुलीमध्ये मला माझी दिशा दिसत होती, तर मग मी माझ्या दिशाच्या आनंदासाठी तिच्या जीवनाचा सौदा केला असता का? कल्पनाचं बोलणं ऐकून त्या सर्व जणांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव उमटले. सासूबाईंच्या डोळ्यात काहीतरी वेगळे उमगले. गिरीश दुःखाच्या आवाजात म्हणाला, कल्पना, तू माझ्याशी एकदा चर्चा केली असतीस. तुझ्या बाबांची शेवटची निशाणी ती जमीन आणि दागिने का विकलेस? त्यात तुझ्या बाबांचे प्रेम होतं. कल्पना डोळ्यातून अश्रू टिपत म्हणाली, हो, मला माहीत आहे, पण जर माझ्या मुलीचा आनंद दूर निघून गेला असता तर ते दागिने आणि जमिनीने मला आनंद दिला असता का? नाही, मी कधीच आनंदी राहिली नसते. मला तर दिशाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनच आनंद मिळतो. तिच्या आयुष्यातला आनंद पाहून मी सुखी होते आणि जर मला माहीत झालं की तिचा आनंद हिसकावून घेतला जाणार आहे आणि तो तिला परत कधीच मिळणार नाही, तर मग मी कशी शांत राहू शकले असते? दिशा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुला कसं माहीत झालं? मी तर कुणालाही सांगितलं नाही. मग तू कसं ओळखलं? कल्पना तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाली, तू सांगितलं नाहीस म्हणून मला माहीत होणार नाही का? दिशा, मी तुझी आई आहे. मी तुला जन्म दिला आहे आणि तू सांगितलं नाहीस तरी मला माहीत होतं की तू अस्वस्थ आहेस. तू मला काही सांगितलं नाहीस, पण तुझ्या अंतःकरणातील अस्वस्थतेने मला सांगितलं की तू खूप चिंतेत आहेस. आणि ज्या दिवशी तू तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होतीस तेव्हा तुझ्या खोलीत तू पास झाली आहेस याचा पुरावा मला मिळाला. मी तर आनंदाने वेडी झाली होते. तुझ्याजवळ शेवटची संधी होती आणि तू पास झालीस. मग मी विचार केला की तू एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाहीस? आणि जेव्हा समजलं की तू पैशांच्या भीतीमुळे तुझ्या इच्छा मारून टाकतेस, तेव्हा मी तडफडून गेले. मी तुझ्या बाबांकडे गेले, कारण मला वाटलं की माझ्या मुलीचा आनंद दूर होऊ नये. पण जेव्हा मी आई आणि गिरीशचं बोलणं ऐकलं की गायत्रीच्या लग्नात घेतलेलं कर्ज वाढतंय आणि आई म्हणत होत्या तिच्या मुलाचा जन्म झाला की त्याच्यासाठी काहीतरी घेऊ, तेव्हा गिरीश म्हणत होता, लाखो रुपये कुठून आणू? मग मी उलट्या पावलांनी परत आले. खूप दिवस मी अस्वस्थ राहिले. मग एका बाजूला तुझा आनंद आणि दुसऱ्या बाजूला तुझी आत्या आणि गिरीश एकटे काय करू शकणार होते? तेव्हा मला एकच मार्ग दिसला आणि तुझं ॲडमिशन झालं आहे. या लिफाफ्यात गायत्रीच्या घरासाठी भेटवस्तू पाठवण्यासाठी पैसे आहेत, कारण मला माहीत आहे आपल्या मुलीचा आनंद एका आईसाठी किती महत्त्वाचा असतो. कल्पनाचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई तिच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. आई काय असते हे मला माहीत नाही, कारण मला आई नव्हती. पण जेव्हा एखाद्याला त्याच्या आईसोबत बघत होते तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, कदाचित माझी ही आई असती. पण जेव्हा गिरीशसोबत माझं लग्न ठरलं तेव्हा मी खूपच आनंदी होते, कारण गिरीश तर खूप चांगले होते. म्हणून गिरीशची आई देखील त्यांच्यासारखीच असणार आणि मला आई मिळेल असं वाटलं. मी माझ्या मनातलं सगळं माझ्या आईला सांगणार. माझी आई मला काळजीतून सावरून प्रेमाने समजावेल आणि माझा त्रास कमी होईल असं मला वाटलं. तिच्या सासूबाई पुढे आल्या आणि तिला आपल्या गळ्यात घट्ट मिठी मारत म्हणाल्या, मला माफ कर, मी कधीच तुझी आई होऊ शकले नाही. हा विचार करून की आई नसलेल्या मुलींना काहीसुद्धा येत नाही, पण मला हे कधीच समजलं नाही की मला माझ्या आईचं प्रेम मिळालं तरीसुद्धा मी एक चांगली आई होऊ शकले नाही. आणि तुला आईचं प्रेम मिळालं नाही तरी तू एक अनोळखी आई बनलीस, जिच्या मनात प्रत्येक मुलासाठी एकसारखं प्रेम आहे. आज मला तूच आईच बनवलं. तूच माझ्या घरचा आनंद आहेस. तूच माझ्या घराची लक्ष्मी आहेस. बोलता बोलता त्या रडू लागल्या. गिरीश त्या दोघींना फक्त बघत होता. कितीतरी वर्षांपासून त्याला जे हवं होतं ते आज पूर्ण झालं. कल्पनाच्या ममतेने त्याला त्याची आई दिली होती. दिशा पण त्या दोघींच्या गळ्यात पडली. तेव्हा गिरीश हसत म्हणाला, तुम्ही तिघी एकमेकींच्या गळ्यात पडला आहात आणि मी एकटाच पडलो आहे. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, तुझ्यावर तर खूप प्रेम केलं, आता फक्त माझ्या मुलीवर प्रेम करणार.
यावर्षी मी दिवाळी माझ्या घरच्या लक्ष्मीबरोबर साजरी करणार. अरे माझं प्रेम कुठे गेलं, तो मस्करीत म्हणाला. तेव्हा सगळे हसू लागले. अनोळखी व्यक्ती म्हणाला, खरंच या जगात खरं आहे तर ते आईचं प्रेम. आईच्या प्रेमापेक्षा खरं आणि निस्वार्थ प्रेम दुसरं असू शकत नाही. मी प्रत्येक आईला सलाम करतो, कारण ती आपल्या मुलांसाठी एवढं अहोरात्र संघर्ष करते. आज माझ्या मुलीला आई नव्हती, पण कल्पनामध्ये तिने तिच्या आईचं रूप पाहिलं. आई म्हणजे फक्त आई असते ना, आपली ना दुसऱ्यांची, एकसारखीच असते. हे ऐकून गिरीशने त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाला, सगळं जग या एका नावासमोर नतमस्तक होतं आणि ती आहे आई. मग ते दोघेही कल्पनाकडे पाहू लागले. आज कल्पनाला आईचं प्रेम मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. त्याला पाहून गिरीशच्या मनाला एक समाधान मिळालं. तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेमध्ये.